इथे पहिल्यांदा आलात की आधी कधी आला होता? नाही, आम्ही याच्या आधी आलेलो, मागच्या पावसाळ्यात आलेलो आम्ही. ओके. तेव्हा आवडला आम्हाला. निसर्ग जवळ एवढं कनेक्टेड आहे पूर्ण प्रॉपरली. बाजूला एवढं नदी वाहते प्रॉपरली. राहण्याची सोय पण चांगली आहे. जेवण मस्त बनवलंय प्रॉपर. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळं जेवण वगैरे हा, व्यवस्थित जेवण वगैरे चांगलं झालं मस्तपैकी. अच्छा. सर्व्हिस चांगली होती खूपच. अच्छा. त्याच्यामुळे मग आम्ही मागच्या 4-5 जण आलेलो फक्त. अच्छा. यावेळेस आम्ही मग 17 जणांची पूर्ण आयटीची आमची म्हणजे पूर्ण गँग घेऊन आलो पूर्ण. मंडई, सिमेंटच्या जंगलापासून कुठेतरी दूर निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला जर जायचं असेल आणि ते सुद्धा पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर अंतर आणि लोणावळ्यापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावरच हे तुम्हाला सुंदर असं निसर्गरम्य रिसॉर्ट मिळणार आहे, जे तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी आणि तोरणाच्या एक्झॅक्ट समोर, म्हणजे पवनाच्या बॅक वॉटरलाच हे सुंदर असं रिसॉर्ट आहे. मस्त असं माझ्या बाजूला तुम्हाला निसर्ग दिसत असेल, निसर्गरम्य वातावरण, मस्त हा खळखळणारा माझ्यासमोर पाण्याचा झरा. वाव, अजून काय पाहिजे. हाय, हॅलो, नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग्स विथ सो सोनालीमध्ये. आज तुम्हाला माझ्या अवतीभोवती सुंदर असा निसर्ग दिसत असेल. हो, आज मी तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यातच घेऊन आलेली आहे. नेहमीपेक्षा आज काहीतरी वेगळा विषय असणार आहे. तर आज मी आले होते पुण्यापासून 50 किलोमीटर लांब आणि लोणावळ्यापासून 25 किलोमीटर लांब असणाऱ्या हिरानंद या रिसॉर्टमध्ये. आता हे रिसॉर्ट कुठे आहे, त्याचे डिटेल्स कसे आहेत, इथं कसं यायचं, हे सगळं तुम्हाला जे ओनर आहेत त्यांच्याकडून समजणार आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर आम्हाला सांगा की एवढं सुंदर निसर्गरम्य हे रिसॉर्ट तुम्ही बांधलं कसं, कधी बांधलं आणि ही कल्पना कशी तुम्हाला सुचली? आम्ही राहिला पुण्यामध्ये, मूळचं गाव माझं सिळिंबच. अच्छा. आणि राहिला आम्ही पुण्यामध्ये, कसबा पेठेत राहतो. लॉकडाऊनला गावाला आल्यामुळं असं सुचलं की इथं बाहेर गावाच्या ठिकाणी निवांत जागा आहे, आपली शेती आहे, इथे एक निवांत बसण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात एक रिसॉर्ट चालू करावं. म्हणून हळूहळू एक प्रयत्न केला. चालू करता करता ते पुढे आम्ही तसंच चालू ठेवलं, तसंच वाढवलं. म्हणजे इथे तुमची शेती होती आणि हे पहिल्यापासूनच होता हा इथला झरा? हा ओढा पहिल्यापासून आहे. बघा, हा ओढा इतका सुंदर आहे ना, म्हणजे अगदी लागूनच आहे रिसॉर्टला त्यांच्या. आणि म्हणजे ही त्यांना निसर्गाची देणगी आहे. त्यांच्या रिसॉर्टच्या इथूनच हा छान असा व्ह्यू आहे. चला आता आपण रिसॉर्टकडे सुद्धा जाऊयात. हा व्ह्यू तर छान आहेच. बरं, आम्हाला सांगा, तुम्ही झाडं पण मला खूप वेगवेगळी दिसत आहेत तिथे, छान छान अशी. तर ते कधी लावलेत तुम्ही आणि कोणती आहेत? ही झाडं, हे रानकेळी आहे. ही रानकेळी आहे. याला आमच्या इकडे कोका म्हणतात. कोका. अरे वा. याची रानभाजी सुद्धा होती. अच्छा. ही रानभाजी याच्या अगोदर ज्या वेळेला कोका बाहेर पडतो तेव्हाच ती रानभाजी होती त्याची. हो. आता त्याच्यामध्ये बी तयार होतात. अच्छा, मग त्याची भाजी बनते त्याची. आणि ते पिकल्यावर प्रॉपर केळच होतं का त्याचं? केळमध्ये केळी सारखंच लागतं. हो. वा. थोडा फरक राहतो, पण रानकेळी सारखं त्याची चव असते. अच्छा, म्हणजे आपल्या जे रेग्युलर केळी आहेत तसं नाही, टेस्ट वेगळी असते. जाणवतं. बघा, ते किती छान आहे झाड, काहीतरी वेगळं आहे. आणि कायला कोका ना? कोका म्हणतात. आणि या इथे आलेले आहेत, मस्त हे आलेत. येस. इथे बरीच झाडं दिसत आहेत. कसली कसली झाडं आहेत अजून तुमच्या इथे? इथे आता फणसाचे झाडे लावलेले आहेत. अच्छा. जास्वंदीचं फुल आहे. अच्छा. ही रानभाजी ही. अच्छा, कोणती ही? याच्यामध्ये याला चिचरडं म्हणतात. याला काटे आहेत? हो. ही पित्तासाठी आणि खूप गुणकारी आहे. हो का? हो. बापरे, तुम्ही जर बघता त्याच्या पानांवर काटे आहेत. ए बेटा, काटे टोचतील तुला. हे बघ, काटे आहेत त्याच्या पानांवर. रानभाजी काय म्हणतात त्याला? रानभाजी, चिचरडी म्हणतात. पित्तासाठी गुणकारी आहे. म्हणजे हे खायचं असतं का? खायचं असतं ते. याची भाजीच बनते प्रॉपर. आणि याचे फणसाचं झाड आहे, हे फणस लावलेत. अच्छा, फणसाचे. शेवगा लावलाय. पुढे जांभळ आहेत. अच्छा. इकडे गुलाबाचे काही फुलं लावलेत, काही नारळ लावलेत. अच्छा, म्हणजे भरपूर झाडं लावली आहेत. म्हणजे फुलांसोबत फळ झाडं सुद्धा इथं आहेत. वाव. जांभळे सोबत आता इकडे तुतीचे झाड आहेत सगळे समोर दिसतात. तुती म्हणजे आता मला पण पहिल्यांदा समजलं नव्हतं. तुती म्हणजे आपल्या इंग्लिश मध्ये जे रसबेरी आणि काय म्हणतात मलबेरी असतं, तर ते तुती प्रकार असतो. ती तुतीची झाडं आहेत. गावाकडचा एक असतो तो एक तुती म्हणतात. अच्छा. शेवग्याची लागवड केली आता. अच्छा, नाईस. आणि किती एकराचा परिसर आहे हा टोटल? 1.5 एकर आहे. 1.5 एकरामध्ये हे टोटल बसवलंय तुम्ही? वा. आणि तुमचं किचन वगैरे कुठे आहे? किचन समोर आहे आमचं. आणि टोटल किती फॅमिली बसू शकतात म्हणजे आल्यानंतर? इथं आता 6 रूम्स आहेत आपले. 6 रूम्स आहेत. मध्ये फॅमिली राहायचं म्हणलं तर 6 राहतात. 6 फॅमिली. आणि इतर काही ग्रुप जर आले तर मग 25 ते 30 पर्यंत रूम मध्ये राहू शकतात. टोटल सगळ्या रूम मध्ये. अच्छा. आणि एखाद्याचा काही कार्यक्रम वगैरे असेल छोटासा? कार्यक्रमासाठी तिथे एक स्टेज बनवलंय, स्टेज घेतलंय तिथं. अच्छा. म्हणजे त्याच्यावर बर्थडे करू शकतो किंवा छोटे छोटे जे फंक्शन असतात छोटे छोटे फंक्शन करू शकतो आपण तिथं.
बघा, म्हणजे इथे तुम्हाला छान छोटासा स्टेज मिळणार आहे, छोटासा हॉल मिळणार आहे. तुमचं फॅमिली गेट टुगेदर असेल, तुमची कधी बर्थडे पार्टी असेल, छोटासा इव्हेंट असेल, ॲनिव्हर्सरी असेल, तर त्याची सुद्धा तुम्हाला इथे सोय मिळणार आहे. किती छान. चला आता आपण यांचं किचन बघूयात. बघा, मस्त असं हिरवळ आहे, बाजूला तुम्हाला काही दिसणार नाही, सिमेंटची जंगलच कुठे नाही आहेत. फक्त एक रिसॉर्टच्या भिंती जर सिमेंटच्या सोडल्या ना, तर बाकी इथे सिमेंटचं काही नाही. छान अशी हिरवळ आहे, सुंदर. पार्किंगला पण किती गाड्या बसतात जनरली पार्किंगमध्ये? पार्किंगला भरपूर पार्किंग आहे इथं. इकडे बघा, आता लोक यायला सुरू झालेत, म्हणजे बुकिंग्स आहेत लोकांचे. सो भरपूर 4 व्हीलर बसतात, 2 व्हीलर आहेत, पार्किंगची सुद्धा भरपूर सोय आहे इकडे. हा तसा 22 एकरचा नंबर आहे आमचा. याच्यामध्ये हा, समोर सुद्धा पार्किंग आहे आपली. अच्छा, म्हणजे समोर सुद्धा आहे. हो, समोर म्हणजे सुद्धा गेटच्या parking आहे. अपोजिट साईडला बाहेर सुद्धा जर नाहीच गाड्या बसल्या तरी बाहेर सुद्धा सोय आहे पार्किंगची. हाच एवढा परिसर मोठा आहे की मला तर वाटतं इथे सगळ्या गाड्या बसतील. हो, खूप छान. या इकडे दाखवतो जरा. अरे इथं शेती केली आहे का? हा, एक काकडी अजून तयार होतात ते. अच्छा, म्हणजे हे सगळं काकडीच आहे. हा. एक छोटीशी आहे, छोटीशी आहेत, काही फुलं आलेली आहेत अजून. आहे. याच्यात आहे खाली पलीकड केळी लावलेले आहेत, देशी केळी लावले आहेत. मी फलटणवरनं रोप आणलेत माझ्या मित्राच्या शेतातनं. अच्छा, वा. ते पण लावलेत खाली. म्हणजे व्हेज वाल्यांना पण छान आहे, चंगळ आहे, ताज्या भाज्या मिळणार आहेत, कारण बऱ्याच त्यांनी भाज्या इथे लावलेल्या आहेत. मस्त. तर बघा, प्रॉपर हा त्यांचा स्टेज आहे, म्हणजे 10 ते 15 लोक आरामशीर इथे थांबू शकतील, किंवा तुम्हाला काही छान असं तुम्ही इव्हेंट असेल तुमचा, तो तुम्ही सेलिब्रेट करू शकता. असा प्रॉपर इथे हा स्टेज बनलेला आहे. अजून काही कामकाज चालू आहेत, इन प्रोसेसमध्ये आहेत, पण बघा तुमच्यासाठी सगळी सोय करून ठेवलेली आहे. आणि इथं किचन हा. बनवलंय आणि अच्छा. इथं याच्या समोर रूम आहे. इथं अच्छा, बनवतो त्या दोन. गरम गरम सगळं आणि हा. समोर इथे देतो. अच्छा, म्हणजे तिथे बघा छान छोटी पडवी सुद्धा दिली आहे, म्हणजे तिथे सुद्धा जेवता येईल छान असं मोकळ्या वातावरणात. आणि आपल्याकडे जेवण म्हणजे जे क्लायंट कस्टमर येतात त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांच्या असतं, रिक्वायरमेंटनुसार व्हेज नॉन व्हेज. अच्छा, पाहिजे तसं बनवून देतो. अरे वा. म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्ही जसं तुम्ही बुकिंग करताल येताल तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. हो, फक्त हे आधी सांगावं लागतं व्हेज नॉन व्हेज का आल्यानंतर सांगितलं तर बेटर राहतं. येस, येणार असाल कारण तर तुम्हाला कुठलाही माल स्टोर करत नाही अजिबात. बरोबर, सगळं ताजं घेऊन येतो आणि ताजं बनवून देतो. अच्छा, तर बघा मंडळी, येणार असाल तर त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा. काय खायचं ते तुम्ही त्यांना आधी सांगा, म्हणजे तुम्हाला सगळं फ्रेश मिळेल, कारण हे इथं स्टोअर करून ठेवत नाही. जे काय आहे ते तुम्हाला सगळं फ्रेश आणि ताजं मिळतं. किती छान. सो इथे जर तुम्ही बघताल तर खाली 2 रूम आणि वर 2 रूम आहेत. ही बघा प्रॉपर खालची रूम आहे आणि ही प्रॉपर वरची रूम आहे. दोन्ही रूमला तुम्हाला फ्रंट आणि बॅक व्ह्यू मिळणार आहे आणि खूप क्लीन आणि नीट रूम आहेत या. आणि छान असे वरती त्यांनी स्पेशली ना ग्लासचे डोर दिलेत, जेणेकरून तो बाहेरचा व्ह्यू सुद्धा दिसेल. बॅक साईडला आपण सुरुवातीला जे बघितलं तिथे छान असा ओढा होता, तो ओढ्याचा व्ह्यू छान घेता येईल. प्लस इथून फ्रंटचा हा इकडचा व्ह्यू आहे आणि पाऊस पडल्यावर समोर छान धबधबे सुद्धा दिसतात, तो सुद्धा व्ह्यू घेता येईल. किती छान. हातात एक कप चहा आणि ही ती गॅलरीतली संध्याकाळ. वाव, असा टाइम स्पेंड करायला कोणाला नाही आवडणार. तर बघा छान असा इथं यांनी स्विमिंग पूल सुद्धा केलेला आहे. तर ते तुम्ही वेगवेगळं केलं आहे, तो लहान मुलांचा कन्सेप्ट लक्षात घेऊनच केलंय का? लहान मुलांचा कन्सेप्ट लक्षात घेऊन तिथे अच्छा. छोट्या मुलांना आणि लेडीजला पोहता यावं, बसता यावं, खेळता यावं पाण्यात. आणि हा मोठ्यांसाठी बनवलाय. हा 4.5 फूट आहे. अच्छा. आणि तो साधारण मुलांसाठी 2 फूट आहे, छोटावाला. छोटावाला. तर बघा छान असा मुलांसाठी केलाय, म्हणजे आपण न घाबरता मुलांना छान असं बसवून ठेवू शकतो. ते बिंदासपणे तिथं खेळू शकतात. असा कमी हाईटचा त्यांनी बनवलेला आहे. आणि त्या फरशा सुद्धा त्यांनी वेगळ्या वापरल्यात ना. याला ग्लास लावलेले आहेत, अच्छा. सिरेमिक नाही लावलेलं. याला पूर्ण ग्लास आहेत सगळ्या. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये शेवाळा येत नाही. शेवाळ येत नाही त्याच्यावर. अच्छा, म्हणजे त्यांनी ग्लास पण तशा पद्धतीने ते बसवलेले आहेत, ज्याच्यामुळे त्याच्यात अजिबात शेवाळ येत नाही. आणि शेवाळ नाही आलं की घसरण्याचा प्रश्नच येत नाही. तर ते सुद्धा छान असं बनवलंय त्यांनी. दगडात बांधकाम केलेले याच्यामध्ये. हे कडेचं हे सगळं. हा लुक चांगला दिसण्यासाठी राऊंड मध्ये बनवले. आणि अच्छा. पूर्ण तोडीचा दगड आहे, काळा दगड आहे, पाषाण. हो का? अरे बापरे. जर तुम्ही कडेचं बघताल ना त्याचं, ते त्यांनी जो दगड सांगितला ते दगडाचं बनवलंय. त्याला तो छान एक असा नॅचरल लुक येण्यासाठी बघा तुम्ही खूप छान असं ते सुद्धा त्यांनी काम करून घेतलेलं आहे. वाव, म्हणजे तो फील आहे ना, तो प्रॉपर तो फील येणार आहे इथं आल्यानंतर तुम्हाला. सी ते बाजूला बघा कंपाऊंड जे त्यांनी केलेलं आहे ते दगडाचं. येस, म्हणजे रिसॉर्टचा कन्सेप्ट सुद्धा तसाच ठेवला आहे, थोडासा विटांचा. खाली दगड आणि वरती विटा. खाली दगड आणि वरती विटा. तिथे दगडांचं बनवलंय. ते पण खालचं दगडांचं आहे? हो. अच्छा, म्हणजे ते सुद्धा दगडांचं आहे त्यांचं. खालचं जे रिसॉर्टच्या ज्या भिंती दिसतात तुम्हाला ना, त्या सुद्धा त्यांनी प्रॉपर दगडाच्या केलेल्या आहेत. आणि वरचं प्रॉपर विटांचं केलेलं आहे. म्हणजे ती वाईब आहे ना, वाईब जी प्रत्येकाला हवी असते. वीकेंडला जर कुठे फिरायला जायचं असेल, सगळ्या अशा शांत
मस्त असं सगळं नॅचरल अनुभवायचं असेल तर तुम्हाला इथंच यायला लागेल. त्या वाईब्स तुम्हाला मिळणार आहे, ती नॅचरल हवा आणि सगळं असं मस्त प्रसन्न वातावरण तुम्हाला याच एकाच ठिकाणी मिळणार आहे. किती छान. तर इथे आता काही फ्रेंड्सचा ग्रुप आलेला आहे. मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ते इथे कसे आले आणि ते पहिल्यांदा आले की आधी ते येऊन गेले. तर चला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात, रिव्ह्यू घेऊयात त्यांच्याकडून आपण. दादा मला एक रिव्ह्यू हवा होता. शुअर. येस. तर तुम्ही इथे पहिल्यांदा आलात की आधी कधी आला होता? नाही, आम्ही याच्या आधी आलेलो, मागच्या पावसाळ्यात आलेलो आम्ही. ओके. तेव्हा आवडला आम्हाला. निसर्ग जवळ एवढं कनेक्टेड आहे पूर्ण प्रॉपरली. बाजूला एवढं नदी वाहते प्रॉपरली. राहण्याची सोय पण चांगली आहे, जेवण मस्त बनवलंय प्रॉपर. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळं जेवण वगैरे हा, व्यवस्थित जेवण वगैरे चांगलं झालं मस्तपैकी. अच्छा. सर्व्हिस चांगली होती खूपच. अच्छा. त्याच्यामुळे मग आम्ही मागच्या 4-5 जण आलेलो फक्त. अच्छा. यावेळेस आम्ही मग 17 जणांची पूर्ण आयटीची आमची म्हणजे हा गँग सगळा घेऊन तुमचा पूर्ण हा गँग घेऊन आलो पूर्ण. तर बघा तिथे 4-5 जण आले होते, त्यांना एवढा छान एक्सपिरियन्स मिळाला. केवढा मोठा त्यांचा ते ग्रुप घेऊन, किती 17 जणांचा 17 जण आलो आम्ही. अच्छा. मग आता तुम्ही एक दिवस आज दिवस उद्या निघणार आम्ही परत. वाव. तर बघा एवढे जण ते सगळे पहिल्यांदा नाही आलेत, ते सेकंड टाइम आलेत कारण त्यांना तेवढा बेस्ट एक्सपिरियन्स मिळाला आहे. इथलं फूड, इथल्या ज्या वाईब्स आहेत ना त्या त्यांना खूप आवडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचे फ्रेंड्स, फॅमिली सगळेजण इथं येऊ शकता आणि मस्त असा हा निसर्गाचा मी एक म्हणेन स्वर्ग सुख आहे इथं येणं म्हणजे. आणि खूप छान असा हा आवाज, सगळं नॅचरल आहे ना. म्हणजे येस येस येस, खूप छान. चला, थँक्यू दादा. आता या आहेत खालच्या रूम. मग अशी आपण जी बघितली ती वरची रूम आहे आणि इथून पण बघा खालून जर तुम्ही बाहेर आलात तर खूप छान असा तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे. हा सुंदर असा व्ह्यू आहे. इकडे सगळी छान अशी झाडीच आहे प्रॉपर. आणि इथे बघा, हे बघा अर्जुनला तर खूप आवडलं आहे, हो ना अर्जुन? अर्जुनला तर खूप आवडले. अर्जुन तर माशांसोबत पण खेळत होता कारण या पाण्यांमध्ये ना छोटे छोटे काय दाखवा ना, कुठे आहेत मासे? हे बघा असा झरा आहे, तिथे एक छोटूसा धबधबा आहे. अर्जुन आता आपल्याला मासे दाखवणार आहे. लहान मुलांसाठी खूप छान आहे. अर्जुन तर आमचा फुल खुश झालेला आहे हे सगळं बघून, हे सगळं दृश्य बघून. इकडे या, इकडे या, पाण्यात नको उतरू बेटा. छोटे छोटे ना, पळाले का? हां, पळाले ना. याच्यात छोटे छोटे मासे आहेत बघा. ते बघा, ते बघा पळतात. ते बघा अर्जुनचा हात आला की पळतायत. बघा कसे मासे आहेत ना अर्जुन. खेकडे पण असतील इथे. तर बघा हा सुंदर असा व्ह्यू मिळणार आहे. हे आहे इकडे झाडांच्या मागचं रिसॉर्ट आणि खूप छान, एकदम बेस्ट. आणि हे सगळं नॅचरल आहे. जास्ती दाखवतो. हां, कुठे? इथे जास्ती आहेत. चला दिसले. इथे आल्यानंतर तुमच्या मुलांना सुद्धा समजेल की मोबाईलच्या बाहेर सुद्धा एक जग असतं. तर बघा मंडळी, खूप छान. मगाशी आपण एक बॅक साईड त्यांची बघितली, जी ओढ्याची साईड आहे. ही आहे फ्रंट साईड. फ्रंट साईडला सुद्धा तुम्हाला छान अशी गॅलरी आहे. बॅक साईडला सुद्धा आहे. फ्रंट साईडला सुद्धा तुम्हाला खूप छान असा व्ह्यू, छान असा समोर डोंगर दऱ्यांचा व्ह्यू. वाव, डोंगर आणि पाऊस पडल्यावर छान असे धबधबे आहेत. आणि या साईडला जर बघताल तर इकडे स्विमिंग पूल आहे. मस्त अशा वरती 2 रूम, खाली छान असं तुम्हाला वीकेंड प्लॅन करायचा असेल तुमच्या फॅमिलीसाठी किंवा एखादा फॅमिली छोटा फंक्शन असेल त्यासाठी, तर हा बेस्ट ऑप्शन आहे. यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. त्यामुळे आत्ताच तुमच्या वीकेंडची बुकिंग करा आणि मस्त असा तुमचा वीकेंड फॅमिलीसोबत स्पेंड करा. बरं, फॅमिलीच नाही, तुम्ही फ्रेंड्स ग्रुप असाल, तुम्हाला एखादं छान गेट टुगेदर करायचं असेल तर तुम्ही ग्रुपने सुद्धा इथे वेकेशनमध्ये सुद्धा तुम्ही इथे या ठिकाणी येऊ शकता. वाव. तर इथून मला ना जायची इच्छाच राहिलेली नाहीये कारण इतका छान वातावरण, मस्त असा खळखळणारा हा झरा, मस्त असं झाडं झुडपांचं ते वाईब्स आणि ती नॅचरल हवा, सगळं खूप इथं म्हणजे स्वर्ग सुख आहे. जर तुम्हाला हे सगळं छान अनुभवायचं असेल, निसर्ग सौंदर्य आणि या सुखाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की या रिसॉर्टला व्हिजिट करा. रिसॉर्टचे सगळे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्ही प्री बुकिंग करा. फूडचं सुद्धा तुम्ही आधीच त्यांना कल्पना देऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळं फ्रेश इथे अवेलेबल होणार आहे. आणि कसा वाटला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये किंवा तुमचे फ्युचर प्लॅनिंग जर तुम्हाला काही करायचं असतील तर तुम्ही नक्कीपर्यंत त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून सगळ्यांना हा सुंदर असा निसर्गाचा अनुभव घेता येईल. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा. थँक्यू.